तर काय सांगाल तुम्ही आता कलेक्टर ऑफिसला आलाय नेमकं काय? आज रोजी सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्हीप काढण्यात आलेला होता, पक्षादेश काढण्यात आलेला होता। तो पक्षादेश पाळला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे गटनेते आहेत उदय कबुले यांच्या वतीने एक डिस्क्वालिफिकेशन पिटिशन महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट नुसार दाखल झालेला आहे। व्हीप न पाळलेल्या जिल्हा परिषद सदस्य जे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीपच्या अनुषंगाने मतदान केले नाही, ज्यांच्या विरोधात केले त्यांची नावं विचारात घेतली असता कामेश कांबळे, ऋतुजा जगताप आणि लता कर्णे ही आहेत। जिल्हाधिकारी यांच्याकडे आज आम्ही हे प्रकरण दाखल केलेलं आहे, त्याच्यामध्ये योग्य ती चौकशी होईल, नोटीस निघेल आणि दोन्ही बाजूचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून ते प्रकरण पुढे चालेल। नाही, ते प्रकरण वेगळं आहे, त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने कसं आहे, आणखी माझ्या क्लायंटची त्या अनुषंगाने डिस्कशन झालेलं नाही, परंतु माझ्याकडे ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या अनुषंगाने हे पिटिशन आम्ही दाखल केलेलं आहे। त्या अनुषंगाने काय करायचं त्याची आम्ही चर्चा करतोय। विशेष समितीच्या सभापतीची जी निवडणूक झाली तर त्याच्या अनुषंगाने पुढे आम्ही क्लायंटची चर्चा करून निर्णय घेऊ। कायद्यानुसार ह्याच्यामध्ये एक सुनावणीची निश्चित अशी पद्धत घालून दिलेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे प्रकरण दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याच्यामध्ये प्रोसिजर कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीने पुढे जावं, त्याच्यामध्ये रूलमध्ये स्टेप बाय स्टेप घालून दिलेलं आहे। वेळेची मर्यादा त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यामध्ये 6 महिन्याच्या आत हे प्रकरण त्यांना त्या डिस्पोज करायची त्या ठिकाणी वेळेची मर्यादा देखील कायद्यामध्ये घालून दिलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यावर आमचा विश्वास आहे, न्यायप्रणालीवरती त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडू आणि योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये होईल अशी आमची अपेक्षा। निश्चितपणे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू, आम्ही त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रकरण दाखल झालेलं आहे। बघूयात काय होते, न्यायप्रविष्ट प्रकरण आम्ही दाखल केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली तर नवीन जिल्हाधिकारी पुढे 6 महिन्याची मुदत येणार का? नवीन जिल्हाधिकारी नाही, तसं होत नाही। एकदा प्रकरण दाखल झाले की तिथून पुढची जी मुदत आहे ती काउंट केली जाते। जिल्हाधिकारी साहेबांची बदली झाली किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरची त्या ठिकाणी बदली झाली त्याचा फारसा परिणाम त्याच्यावरती होत नाही। मुदत ही कायद्याने घालून दिलेली आहे, त्याच्यानुसार त्या ठिकाणी ते प्रकरण चालेल।